आपल्या भारतामध्ये ना सगळ्यात मोठा एक ड्रॉबॅक काय माहितीये तुम्हाला? टू व्हीलर फोर व्हीलर घ्यायचं असेल ना, सगळ्यात पहिला प्रश्न विचारतात लोक की मायलेज किती देतं गाडी, आणि इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस करतो ना आपण त्यावेळेस हा विचारतात की रिटर्न किती मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही रिटर्नच्या मागे जर गेलात ना तर तुम्हाला कधीच प्रॉपर गुंतवणूक मिळू शकत नाही. हे मी तुम्हाला प्रूव्हन एक्झाम्पल माझ्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने सांगतो. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही ना किती मिळतील ह्याऐवजी तुमचे किती टक्के नुकसान होऊ शकतं या गोष्टीवरती नेहमी भर दिला पाहिजे. एखादा फंड तुम्हाला 20% रिटर्न देतोय, पण त्या 20% रिटर्न कमवण्यासाठी तो फंड किती टक्के रिस्क घेतोय याबद्दलचे तुम्ही कधी विचार केला आहे? याबद्दलची माहिती आहे का? जर तो फंड तुम्हाला 20% रिटर्न देत असाल आणि तो फंड कॅपॅसिटी त्या फंडची रिस्क घेण्याची जर 40% आहे आणि तो 40% रिस्क घेऊन तुम्हाला 20% रिटर्न डिलिव्हर करतोय, तर हा फंड योग्य नाहीये, हे समजून घ्या तुम्ही. कारण ना फक्त रिटर्न कडे बघताय, रिटर्न्स कडे बघू नका, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट कडे बघा. रिस्क कशी ऍडजस्ट आहे काय असतं तुम्हाला सांगतो. गुंतवणुकीमध्ये तुम्ही ना फक्त रिस्क मॅनेज केली ना तर रिटर्न्सला चेंज न करता आहे ना रिटर्न्स तर आपोआप बनतील. लॉंग टर्म मध्ये कुठलाही असा फंड नाही की जो तुम्हाला रिटर्न बनणार नाही. इन्व्हेस्टमेंट करताना पहिले तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन किती राहील ना याबद्दल बघितलं पाहिजे. गुंतवणुकीचा एक सगळ्यात मोठा नियम आहे, हे वॉरन बफेट खुद स्वतः सांगतात की गुंतवणूक करताना रूल नंबर 1, नेव्हर लूज युअर मनी. आपले पैसे कधीही वाया घालवू नका. आणि नंबर 2 जो रूल आहे ते म्हणतात नंबर 1 सिद्धांत, नंबर 1 रूल कधी विसरू नका. तर तसंच आहे, तुम्ही सुद्धा असं अजिबात चूक करू नका. तुम्हाला आमच्याकडनं गुंतवणूक करून घ्यायची असेल तर फक्त स्टार्ट इन्व्हेस्टिंग म्हणून तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा आमच्याशी संपर्क साधून तुमची गुंतवणूक स्टार्ट करू शकता.